संभाजीनगर जवळ असलेलं कैलास मंदिर जगातली एकमेव अशी वास्तू जी खालून वर नाही तर चक्क वरून खाली कोरली गेली आहे. एका अख्ख्या डोंगराच्या शेंड्यापासून सुरुवात करून खाली पायथ्यापर्यंत कोरत आणलेलं हे मंदिर आहे. आजच्या आधुनिक टेक्नॉलॉजीने लेझर कटर आणि जेसीबी वापरून सुद्धा असं मंदिर बांधायचं ठरवलं तरी ते अशक्य आहे. मग 1250 वर्षांपूर्वी जेव्हा वीज नव्हती, मशीन नव्हतं, तेव्हा हे कसं शक्य झालं? आज आपण त्या रहस्याच्या गाभायात जाणार आहोत, जे पाहून नासाचे शास्त्रज्ञ आणि जगभरातले इंजिनियर्स सुद्धा डोकं धरून बसलेत. सर्वात मोठं रहस्य मंदिर नाही तर त्यातून काढलेला दगड आहे. पुरातत्व विभागाच्या अंदाजानुसार हे मंदिर बनवण्यासाठी त्या डोंगरातून तब्बल 4 लाख टन दगड बाहेर काढावा लागला. 4 लाख टन म्हणजे किती? जर आजच्या काळातले 20,000 मोठे डंपर ट्रक भरले तेव्हा कुठे एवढा दगड वाहून नेता येईल? इतिहास सांगतो की हे मंदिर राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांनी फक्त 15 ते 18 वर्षात पूर्ण केलं. जरा हिशोब करा, जर 18 वर्षे रोज 1000 माणस तिथे काम करत होती तरी त्यांना दररोज दिवसाला 50 ते 60 टन दगड खोडून तो तिथून बाहेर फेकावा लागणार होता. प्रश्न हा आहे की हा दगड गेला कुठे? एलोराच्या आसपासच्या कित्येक किलोमीटर परिसरात या दगडाचा एक छोटा तुकडा सुद्धा सापडत नाही. मग तो दगड हवेत गायब झाला की त्यांना दगडाचं वजन हलकं करण्याचं एखादं प्राचीन तंत्र माहित होतं. आता दुसऱ्या अशक्य गोष्टीकडे वळूया, परफेक्शन. जेव्हा तुम्ही एखादी मूर्ती घडवता तेव्हा एखादा हात चुकून तुटला तर तुम्ही दुसरा दगड घेऊन नवीन मूर्ती बनवू शकता. पण कैलास मंदिरात दुसरा चान्स नव्हता, कारण हे पूर्ण मंदिर एकाच अखंड खडकात कोरलेलं आहे. विचार करा, त्या मुख्य शिल्पकाराने डोंगराच्या वर उभं राहून खाली पाहिलं असेल आणि पूर्ण मंदिराचं 3D मॉडेल आपल्या डोक्यात तयार केलं असेल. जर खांब कोरताना छिन्नीचा एक जरी घाव चुकीचा पडला असता तर तो खांब तिथेच तुटला असता आणि पूर्णच्या पूर्ण मंदिराचा प्रोजेक्ट फेल झाला असता. इथे कंट्रोल झेड किंवा अंडूचं ऑप्शन नव्हतं. हे लेव्हलचं प्लॅनिंग आणि अचूकता माणसाच्या बुद्धीच्या पलीकडची आहे. म्हणूनच अनेक परदेशी लोक म्हणतात की हे माणसाचं काम नाही, हे एलियन्सनी केलंय. तुम्हाला काय वाटतं? हे एलियन्सनी केलं असेल? मला नाही वाटत. जेव्हा जेव्हा पाश्चिमात्य लोकांना भारताची एखादी भव्य गोष्ट समजत नाही तेव्हा ते त्याला एलियन्सचं नाव देतात. पण सत्य परिस्थिती त्याहून अद्भुत आहे. काही तज्ज्ञांचे मते, आपल्या पूर्वजांकडे वैदिक टेक्नॉलॉजी होती. त्यांना दगडांचे प्रकार, साऊंड व्हायब्रेशन्स आणि कदाचित आरशांचा वापर करून प्रकाश कसा पाडायचा याचं उत्तम ज्ञान होतं. त्या दगडांवरच्या छिन्नीच्या खुणा बघा. काही ठिकाणी त्या इतक्या सफाईदार आहेत की वाटतं तिथे हातोडा मारलाच नाहीये तर लोण्यासारखा दगड स्कूप करून काढलाय. हे एलियन्सचं काम नाही, हे त्या अज्ञात मराठी कारागिरांच्या हजारो हातांचं आणि त्यांच्या अखाट जिद्दीचं प्रतीक आहे, ज्यांनी 18 वर्षे दिवसरात्र एक करून हा डोंगर खोडला. कैलास मंदिर हे जगातील 8वं आश्चर्य असायला हवं होतं, पण दुर्दैवाने ते यादीत नाही. पण त्याने फरक पडत नाही. जेव्हा तुम्ही तिथे जाऊन त्या महाकाय हत्तींसमोर आणि स्तंभांसमोर उभे राहता तेव्हा तुमचा इगो गळून पडतो आणि मान आपोआप झुकते. ही वास्तू ओरडून सांगते की आपले पूर्वज फक्त धार्मिक नव्हते तर ते जगातील सर्वश्रेष्ठ इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्स होते. तुम्ही कधी कैलास लेण्याला भेट दिली आहे का? तिथली कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात रहस्यमय वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आपल्या या महान वारशाचा अभिमान वाटला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. जगाला कळू द्या की महाराष्ट्राच्या मातीत काय ताकद आहे. जय महाराष्ट्र.